आणि प्रॅक्टिस सेट मधलं हे पहिलं जे एक्झाम्पल आपल्याकडे या ठिकाणी दिसते, पहिली जी ऍक्टिव्हिटी आहे ती आपल्या समोर दिसते। बघा मित्रांनो, या प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत, या प्रकारचे इक्वेशन मागच्या वर्षी आपण 5th नंबरचा जो आपला चॅप्टर आहे त्याच्यामध्ये बघितले होते। आता आपण इथे सुद्धा पहिली ही ऍक्टिव्हिटी समजून घेऊयात, ही ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करूयात आणि त्याच्यानंतर मग आपण आपला पुढचा जो क्वेश्चन आहे त्याच्याकडे वळूयात। बघा आता इथं जर आपण बघितलं या ऍक्टिव्हिटी मध्ये काय बाबा, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन। सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय बघा, सायमल्टेनियस हा जो शब्द आहे त्याचा पण अर्थ काय हे समजलं पाहिजे। बघा ज्या वेळेस आपण लिनियर इक्वेशन, दोन लिनियर इक्वेशनचा एकाच वेळेस विचार करतो, लक्षात घ्या, ज्या वेळेस दोन लिनियर इक्वेशनचा एकाच वेळेस विचार केला जाईल त्यावेळेस त्याला सायमल्टेनियस इक्वेशन म्हणणार। ओके, बघा आता दोन इक्वेशन आहे, 5x + 3y = 9 आणि त्याच्यानंतर 3x इथं मायनस आहे बरं का, बुक मध्ये थोडंसं करेक्शन करा, 2x - 3y = 12 ही दोन इक्वेशन ऑलरेडी दिलेली आहे। या दोन इक्वेशनचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं, बघा मागच्या वर्षी बघितलं याच्यामध्ये 3y कॉमन आहे, जर दोघांची ऍडिशन केली तर 3y कट होईल। ओके, मग या ठिकाणी काय करू, या दोन इक्वेशनची इथे ऍडिशन केले, लेट्स ऍड इक्वेशन 1 and 2। 1 and 2 ला ऍड केलं, 1 काय बाबा 5x + 3y = 9 आणि इक्वेशन 2 आहे 2x - 3y = 12। आता याच्यामध्ये ऍडिशन केल्यामुळे आता आपल्याला हे जे काही बॉक्स दिले त्या बॉक्स मध्ये आपलं काय असणार बघा, 5 + 2 7x, आता इथे x आहे म्हणजे इथे येईल 7, 3y कट झालं, 9 + 12 झाले 21, या बॉक्स मध्ये 21 आले, फक्त बॉक्स कंप्लीट करायचे आपल्याला, बाकी काय नाही। हा ओके, त्याच्यानंतर पुढे बघा आता x आपल्या जागेवर इथं 21 येणार, आता हे 7 मल्टिप्लाय इथे येतील /7, 21 आपण 7, 21 ला 7 ने डिवाइड केलं किती झालं, 7 1 जा 7, 7 3 जा 21। ओके, हे झालं x = 3। आता इथं दिलंय प्लेस x = 3 इन इक्वेशन 1। इक्वेशन 1 काय बाबा आपल्याकडं 5x + 3y = 9, हे इक्वेशन नंबर आपल्याकडे 1 आहे। ओके, आता x = 3 घेतलंय म्हणजे x च्या जागेवर 3 घ्यायचं, 5 × x आहे तर 5 × x च्या जागेवरती इथं 3 आले पाहिजे, प्लस 3y जसेच्या तसे = 9 जसेच्या तसे, समजण्यासाठी मी इथं लिहिलंय। आता पुढची स्टेप डायरेक्ट आलेली आहे, बघा इथं काय यायला पाहिजे, 5 3 जा 15, त्याच्यानंतर प्लस हा 3y आपल्या जागेवर = 9 आपल्या जागेवर। ओके, यानंतरची ही स्टेप आहे, इथं 3y एका जागेवर ठेवलाय, 9 आपल्या जागेवर ठेवलाय, मायनस प्लस 15 आहे पलीकडे गेला -15 म्हणजे इथं आपल्याकडे आले पाहिजे 15। ओके, आता 3y = 9 - 15, 9 मधून 15 जात नाही, 15 मधून 9 गेले, 6 राहिले, मोठ्या नंबरचा साइन मायनस राहिला। ओके, 3y = -6, मग y = काय बाबा -6 आपल्या जागेवर, 3 मल्टिप्लाय इथं आले /, आता 3 1 जा 3, 3 2 जा 6 म्हणून इथं आपल्याकडे आले -2 आपल्याकडे आले, x = 3 y = -2 म्हणजे x = 3 आलं आपल्याकडं, y = -2 आलं। अशा प्रकारे आपला हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करू शकतो आपण, एकदम इझी आहे मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं पाहिजे। मी हे जरा थोडं रफ करतो, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता।